नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद या अनुषंगाने चर्चा करत होतो। तिसरं प्रकरण, त्याच्यामधला हा दुसरा भाग। प्रकरणाचं नाव आपल्या भारत आणि युरोपीय वसाहतवाद, म्हणजे भारतातील युरोपियन लोकांचं आगमन आणि त्यांच्या स्थापन झालेल्या वसाहती, त्यांचा व्यापार या अनुषंगानेच आपण अभ्यास करणार आहोत। त्यात 4 युरोपियन देशांचा आपला संबंध येतो: पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि फ्रेंच। त्यापैकी आपण पोर्तुगीजांचा भारतातील वसाहतवाद याचा अभ्यास केला। दुसरा भाग आहे आपला ब्रिटिशांचा। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, मी काही भाग सांगायच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही इंग्लंडमधल्या खाजगी व्यापाऱ्यांची कंपनी होती। या कंपनीला ब्रिटिश सरकारने भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली आणि भारतामध्ये व्यापाराची संपूर्ण मक्तेदारी या कंपनीकडे होती। ईस्ट इंडिया कंपनी सोडता इंग्लंडची दुसरी कोणतीही कंपनी भारतामध्ये व्यापारासाठी नव्हती। मद्रास, सेंट डेव्हिड आणि कलकत्ता इथं या कंपनीची काही केंद्र होती प्रारंभी। तसं त्यांचे स्पर्धक होते जगातले फ्रेंच। त्यांच्या तुलनेत ईस्ट इंडिया कंपनी मजबूत होती। ब्रिटिश कंपनीच्या व्यापाराचं प्रमाणही फ्रेंच कंपनीपेक्षा जास्त होतं, कारण ईस्ट इंडिया कंपनीचे जे मालक होते, शेअर्स होल्डर्स होते, हे व्यापारी होते आणि व्यापारी असल्यामुळं, व्यावसायिक असल्यामुळं नफा आणि तोट्याची भाषा त्यांना समजायची। उलट फ्रेंच कंपनीची सूत्री कर्मचाऱ्याकडे होती आणि त्यामुळं त्यांना व्यापारातून वैयक्तिक काहीच फायदा होत नव्हता। आरमाराच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील व्यापारात या आरमाराचं यश अपयश अधिक होतं, महत्त्वाचं होतं, कारण इंग्रजांचं समुद्रावर वर्चस्व असल्यामुळं ब्रिटिश कंपनी जास्त यशस्वी झाली। हे जर पार्श्वभूमी पाहिली तर भारत आणि युरोपीय वसाहतवाद यातला दुसरा भाग आपण पाहत आहोत। ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांची भारतातील वसाहत किंवा धोरण। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी होती। सुरुवातीला इंग्लंडमधले 24 व्यापारी एकत्र येऊन त्या लोकांनी शेअर्स जमा केले आणि एक कंपनी स्थापन केली, ज्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी, जिची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली होती। मग ही स्थापना झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे व्यापाराचं सनद मागितली, त्याला परवाना असं म्हणतात। मग त्यावेळेसची इंग्लंडची राणी सम्राज्ञी एलिझाबेथ हिनं या कंपनीला पूर्वेकडे व्यापार करायचा परवानगी दिला आणि व्यापार करताना म्हणजे नेमकं काय परवाना होता, त्या सनदमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली ही सनद आहे आणि हे जे हक्क किंवा हे जे प्रमाणपत्र मिळालं किंवा हे जे अधिकार मिळाले याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेले, कारण या देशातल्या इंग्रजांच्या राज्यकारभाराचा जर एकूण कालखंडाचा अभ्यास केला तर इसवी सनाच्या 1600 ते 1947 पर्यंत त्याच्यासुद्धा 3 भाग पडतात। इसवी सन 1600 ते 1757, 1757 ते 1857 आणि 1857 ते 1947। यातले जे पहिले 2 भाग आहेत 1600 ते 1757 आणि 1757 ते 1857, हे संपूर्ण ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखालील भारतातील कारभार आपल्याला जाणवतो। मग ह्या ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथनं जे पूर्वेकडे व्यापार करायचा परवानगी दिला, पूर्वेकडे म्हणजे आपणही पूर्वेकडे येतो भारत, काय होतं परिणामामध्ये व्यापारी जहाज
पूर्वेकडील देशामध्ये पाठवायचा. तिथं पूर्वेकडील देशामध्ये माल नेऊन विकायचा. तिथून मसाल्याचे पदार्थ किंवा माल विकत घ्यायचा आणि तो माल भारतात आणून विकायचा. तो माल भारतामध्ये आणून विकायचा मसाले पदार्थाचे, आणि इंग्लंडमधला माल भारतात आणून विकायचा आणि भारतातील मसाल्याचे पदार्थ विकत घ्यायचे आणि ते पूर्वेकडे नेऊन विकायचे. यातून जो पैसा मिळेल त्यातून पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्यानं इंग्लंडमध्ये मसाल्याचे पदार्थ नेऊन विकणे, नफा मिळवणं हे कंपनीच्या कारभाराचं सुरुवातीचं प्रारंभीचं स्वरूप होतं. मसाल्याचे पदार्थ इंग्लंडला नेऊन विकणे आणि त्यातून प्रचंड मुनाफा मिळवणे. म्हणजे मागे मी उल्लेख केला होता शोध आणि शोधकांचा अभ्यास करताना की एका दर्यावर्दीनं फक्त लवंगाच्या विक्रीतून त्याच्या साहसी मोहिमेचा पूर्ण खर्च काढला होता. त्याच्यावर कल्पना करा की पूर्वेकडच्या मसाल्याच्या पदार्थाला युरोपमध्ये भरपूर मागणी होती. आणि मग या काळामध्ये ही जी जहाजं होती, व्यापारी जहाजं होती, ही शिलावर चालणारी जहाजं होती. आणि शिलाची जी जहाजं असतात त्यांच्या प्रवासाचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळं त्यांना वातावरण, हवामान याचा अंदाज घेऊन शिलाची जहाजं माल घेऊन विशिष्ट वेळामध्ये इंग्लंडवरून पूर्वेकडे निघणं आणि पूर्वेकडून मसाल्याचे पदार्थ किंवा इतर वस्तू खरेदी करून आपल्या मायदेशी जाणं, त्यासाठी विशिष्ट निर्धारित अशा प्रकारचा काळ होता. ठराविक काळामध्ये निघायचं आणि ठराविक काळामध्ये ते परत यायचं. ठराविक काळातच माल विकायचा आणि तिथला माल विकत घेऊन तो परत आपल्या मायदेशी नेऊन ठेवायचा. आता हे सर्व करताना पूर्वेकडं ज्यावेळेस ही व्यापारी जहाजं आली तर त्यांना खरेदी केलेला माल साठवून ठेवण्यासाठी जागेची आवश्यकता होती, ज्याला आपण गोडाऊन असं म्हणू. माल खरेदी करणं आणि विक्री करणं विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट वेळेमध्ये जिक्रीचं होऊ लागलं, कारण भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडं विशेषतः भारतामध्ये कायमस्वरूपी जागेची आवश्यकता होती. कारण इंग्लंडवरून डिसेंबर ते एप्रिलपर्यंत निघायचं आणि भारतातील माल खरेदी करून, म्हणजे माल विकायचा तिथून आणलेला आणि माल खरेदी करून आटपून पुढील वर्षी जानेवारीत परत यायचं, असा किमान 13 आणि किमान 9 महिन्याचा क्रम असा ठरलेला होता. त्यामुळं कंपनीनं भारतामध्ये वखार स्थापन करण्याची निर्णय घेतला. वखार स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. वखार म्हणजे मालाची खरेदी विक्री करण्याचं आणि घेतलेला माल साठवून ठेवण्याचं ठिकाण म्हणजे वखार. आणि कंपनीनं अशा प्रकारची वखार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याच वखारीला फॅक्टरी सुद्धा असं म्हणतात. फॅक्टरी म्हणजे नौकरांना, तिथं काम करणाऱ्या, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या नौकरांना फॅक्टर्स असं म्हणतात. मग पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाला किंवा या कंपनीला भारतात व्यापार करताना इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यानं काही अधिकार दिले. कंपनीला पूर्वीच्या व्यापाराच्या परवान्यामध्ये असलेल्या अटी कायम ठेवून अजून काही नवीन अधिकार बहाल केले. काय काय बहाल केले? कारण कंपनीच्या अधिकाऱ्यांना, म्हणजे 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी आणि लष्करी कायद्यानुसार कंपनीतील नौकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. पुढे आपण पाहणार आहोत की ब्रिटिशांचे प्रशासकीय धोरण आणि कर्मचारी वर्ग कसे होते, पण आपण हे पार्श्वभूमी पाहताना मी थोडक्यात सांगेल. कंपनीतील कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार, शिक्षा कोणता? 1623च्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या कायद्यानुसार, नागरी आणि लष्करी कायद्यानुसार कंपनीतील नौकर वर्गांना शिक्षा करण्याचा अधिकार दिला गेला. कंपनीला पूर्वेकडं देशामध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार मिळाला.
म्हणजे फक्त ईस्ट इंडिया कंपनीच पूर्वेकडे व्यापार करेल, इंग्लंडमधली दुसरी कोणतीही कंपनी व्यापार करणार नाही असा अधिकार म्हणजे एकाधिकार इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने हे नवीन सर्टिफिकेट सनद कंपनीला दिली। हे सर्व करताना पूर्वेकडील देशामध्ये राहण्यासाठी, संरक्षणासाठी, माल ठेवण्यासाठी किल्ले बांधण्याची सुद्धा परवानगी दिली। किल्ले बांधणं, सैन्य बाळगणं आणि इतर धर्मीयांशी युद्ध करण्याचा सुद्धा अधिकार, तह करण्याचा सुद्धा अधिकार चार्ल्स दुसरा यानं ईस्ट इंडिया कंपनीला यावेळेस दिला। हे झालं कंपनीचं स्वरूप, कंपनीला मिळाले अधिकार। मग या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये व्यापारासाठी ज्या वसाहती, वखारी स्थापन केल्या त्याची व्यवस्था कशी होती? 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार सुरत आणि मद्रास, मद्रास म्हणजे आजचं जे चेन्नई नाव आहे त्याचं पूर्वीचं नाव मद्रास होतं, इथून कारभार चालायचा। तसं ईस्ट इंडिया कंपनीची या देशातली पहिली वसाहत किंवा वखार जर कोणती असेल तर ती सुरतला। पुढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या आक्रमणाचा धोका वाटला म्हणून इंग्रजांनी आपली वसाहत इथून हलवून मुंबईला नेली। मग मुंबई, मद्रास आणि कलकत्ता ह्या इंग्रजांच्या 3 वसाहती आपल्याला पुढे दिसून येतात। पण प्रारंभी सुरत आणि मद्रासहून कंपनीचा कारभार चालायचा। मद्रास जे क्षेत्र होतं म्हणजे मद्रासहून जो कारभार चालायचा, कारण मद्रासला एक वेगळा अधिकारी, तिथं गव्हर्नर नेमला असायचा। त्या गव्हर्नरच्या अखत्यारीमध्ये काय काय यायचं? भारताचा पूर्व किनारा, ओरिसा, बंगाल आणि पूर्वेकडील देश। दुसरी वसाहत होती सुरत। सुरत मध्ये काय यायचं? सुरतमध्ये यायचं राजापूर, मोखा, बसरा म्हणजे पर्शियन आखातामधला भाग आणि इथल्या काही वखारी तिथे यायच्या। वखारीची रचना कशी होती? म्हणजे सुरतेच्या रचनेमध्ये सर्व अधिकारी यायचे आणि इथून जे वसाहत होती किंवा वखार होती ती वखारीची कारभार कसा चालायचा? त्या वखारीची एक प्रशासकीय रचना होती। जसं आपल्या देशाची प्रशासकीय रचना आहे, म्हणजे ग्रामसेवक ते राष्ट्रपती, सरपंच ते पंतप्रधान, तसं वखारीची प्रशासकीय रचना म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये व्यापार करताना जी वसाहत स्थापन केली, जी वखार स्थापन केली, त्या वखारीचा कारभार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीनं एक प्रकारची रचना तयार केली होती। कोण कोण होते? एक हिशोब ठेवणारा हिशोबनीस, माल संरक्षण करणारा गोदाम प्रमुख ज्याला म्हणतो आपण, कोठार प्रमुख, खजिनदार, वखारदार, कारकून, धर्मगुरू, सर्जन, मदतनीस आणि स्वयंपाकी असे काही यावेळेस प्रशासनाची रचनेमध्ये प्रशासकीय अधिकारी या काळामध्ये अशा प्रकारची प्रशासनाची किंवा वखारीची रचना होती। एक स्वयंपाकी असायचा किंवा तिथं जे प्रेसिडेंट होता त्याचा नौकर असायचा, एक तुतारीवाला असेही लोक असायचे काही। ही जी वखार होती इंग्रज वखारीची मोठ्या जागा घ्यायच्या, कारण इंग्रजांना माल साठवायसाठी जागा मोठी लागायची। मालाचं कोठार, तिथे बाजूला कर्मचाऱ्यांचं निवासस्थान, तिथे बाजूला ऑफिस, वखारीवर इंग्रजांचा झेंडा असायचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा, त्याच्यावर तांबडा क्रॉस असलेला, क्रॉस म्हणजे ख्रिश्चन धर्माचं धार्मिक चिन्ह प्रतीक आहे अशा असलेला असा क्रॉस त्याच्या ऑफिसवर झेंडा असायचा। वखारीमध्ये जे जेवण असायचं त्यात काय असायचं? एक पाव, मांस, भात, डाळ आणि तांदूळाची खिचडी, लोणचं याचा समावेश असायचा। मनोरंजन आणि नौकराच्या श्रमपरिहारासाठी कंपनीचे सुरत, कारवार, मच्छलीपट्टम, पेतापल्ली, चेन्नई, मुंबई इथं कंपनीनं आपल्या वखारीभोवती काही गार्डन्स म्हणजे बागा तयार केल्या होत्या। प्रत्यक्ष वखारीमध्ये काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये काही शिकाऊ, ज्याला म्हणतो अप्रेंटिस, ट्रेनर, कारकून, फॅक्टर असे काही हुद्दे होते। शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सगळे वखारीच्याच आवारामध्ये राहायचे, तिथं भोजनाची त्यांची सोय होती। कंपनीने मनाई केलेल्या वस्तू वगळून म्हणजे कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिस, प्रवाळ, हस्तिदंत हे सोडून अन्य वस्तूची व्यापार करायला त्या कंपनीच्या नौकरांना परवानगी होती। फक्त जे काही ठरलेले वस्तू होत्या त्या वस्तूचाच व्यापार करण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीकडे होती। त्या वस्तू सोडून इतर व्यापार किंवा खाजगी व्यापार करायला कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाव होता। म्हणून कंपनीनं स्वतःच्या संरक्षणासाठी, माल ठेवण्यासाठी काही किल्ले बांधले। आमगावला किल्ला बांधला,
2-4 गावं होती, खेडेगावं. तिथे एक किल्ला बांधला, फोर्ट सेंट जॉर्ज. ती 2-4 गावं आणि किल्ला एकत्र आला आणि भारताच्या पाठीवर एक नवीन शहर उदयाला आलं. त्याचं नाव होतं मद्रास. कलकत्त्याचा उदय असाच आहे, मुंबईचा उदय असाच आहे. कंपनीनं याच वेळेस म्हणजे किल्ले बांधले. मद्रासच्या उत्तरेला 90 किलोमीटर अंतरावर किल्ला बांधला, वखार आणि किल्ला बांधला. या किल्ल्याला नाव होतं फोर्ट सेंट जॉर्ज किल्ला होतं. तिथंच त्यांनी त्या किल्ल्यामध्ये व्यापार करण्यासाठी कॉईन्स पाडायला सुरुवात केली. सोनं, चांदी आणि मिश्र धातूची, तांब्याची नाणी पाडायला इंग्रजांनी सुरुवात केली. 1661 मध्ये जसं उल्लेख केला की मद्रासचा जसा उदय झाला तसं मुंबईचा सुद्धा उदय आहे. मुंबई एक बेट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याची कहाणी फार मोठी आहे, पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. इंग्लंडच्या राजपुत्राचा विवाह पोर्तुगालची राजकन्या हिच्याशी झाला. 1661 मध्ये इंग्लंडचा राजा चार्लस दुसरा याचं लग्न, याचा विवाह पोर्तुगालची राजकन्याशी झाला. तिचं नाव होतं ब्रांगाझा. प्रश्न हा नाही, प्रश्न कोणता आहे की या पोर्तुगीज राजानं आपली मुलगी इंग्लंडच्या राजाला दिली आणि त्या लग्नामध्ये पोर्तुगीजांनी इंग्लंडला मुंबई बेट भेट दिलं. कारण गोव्याला ज्यावेळेस पोर्तुगीज आले त्यावेळेस सुरुवातीला मुंबईच्या परिसरामध्ये पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. तो परिसर पोर्तुगीजांच्या अखत्यारीत होता. म्हणजे बेट मुंबईचं भारताचं, लग्न पोर्तुगालच्या राजकन्येचं, लग्न इंग्लंडच्या राजपुत्राचं आणि भेट दिलं मुंबई बेट. आणि पोर्तुगालच्या राजानं हे भेट आनंद म्हणून इंग्लंडला दिलं आणि चार्लस दुसऱ्यानं त्या बेटावर आपला एक कारभारी नेमला. त्याला गव्हर्नर नाव असायचं. 1665 मध्ये अब्राहम शिपमन याची गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. त्याला 500 सैनिक देऊन मुंबईचा गव्हर्नर नेमलं. 1665 मध्ये मुंबई सर्वार्थानं म्हणजे इंग्रजांच्या ताब्यात आली. तोपर्यंत पोर्तुगीजांकडे होती. मुंबईमध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश किंवा 7 बेट छोटे छोटे मिळून मुंबई बेट तयार होतं. मुंबईच्या कारभारासाठी गव्हर्नर आणि सोबत 500 सैनिक, त्यांच्यासाठी जेवढा खर्च यायचा त्यापेक्षा त्या मुंबईमधून येणारं उत्पन्न कमी होतं. आणि त्यामुळं चार्लस दुसऱ्यानं हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं दिलं. कारण ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये भारतामध्ये आली होती, व्यापारी कंपनी होती आणि म्हणून आपल्या देशातली कंपनी आहे म्हणून हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला गरज होती वसाहतीची आणि वखारीची, आणि म्हणून हे बेट कंपनीला भाड्यानं दिलं. मग पुढे 1669 मध्ये कंपनीनं, ईस्ट इंडिया कंपनीनं सुरतचा प्रेसिडेंट सर जॉर्ज एक्झिंग्टन याला मुंबई बेटाचा म्हणजे भाड्यानं दिल्यानंतर इंग्रजांनी ज्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटनं किंवा इंग्रजच्या राजानं ज्यावेळेस कंपनीला हे भेट दिलं त्यावेळेस कंपनीनं, कंपनीच्या वतीनं सुरतचा प्रेसिडेंट सर जॉर्ज एक्झिंग्टन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर म्हणून त्याला नेमलं. त्याला कमांडर इन चीफ म्हणून नेमलं. आणि मग त्या मुंबईच्या बेटामध्ये सुद्धा मद्रास सारखंच इंग्रजांनी कॉईन्स पाडण्यासाठी टाकसाळ तयार केली. टाकसाळ म्हणजे कॉईन्स तयार करण्याचा कारखाना. जसं आता आपल्याकडं नाशिकला टाकसाळ आहे. चांदे, तांबे आणि जस्त या धातूचे कॉईन्स पाडायला सुरुवात केली, नाणी पाडायला सुरुवात केली. कंपनीनं मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना येऊन राहायला उत्तेजन दिलं. मुंबईच्या रक्षणासाठी कंपनीकडं 5-6 लहान जहाजं आणि जवळपास 300 जवळपास सैनिकांचा पहारा होता. या सैन्याकडे बंदुका आणि तलवारी असायच्या. 300 शस्त्रधारी सैनिक त्यांनी ठेवले होते. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा निमित्तानं ब्रिटिशांचं भारतातील आगमन आणि 1670 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये व्यापाराच्या निमित्तानं बसवलेलं बस्तान याची चर्चा आपण आज पाहिली. पण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू की दुसरं युरोपियन राष्ट्र ज्यांचा भारतामध्ये समावेश ते म्हणजे डच आणि भारतीय वसाहतवाद. तात्पुरतं या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.